तर हे गाईज, आज मी माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या पप्पांना बोलवलंय आणि आज मी त्यांना काही क्वेश्चन विचारणार आहे. हे क्वेश्चन मी त्यांना अजून सांगितले नाही आहेत काय आहे, तर आपण त्यांच्याकडनं ह्या क्वेश्चनचे आन्सर घेणार आहे. हा व्हिडिओ मराठीत असणार आहे. मी हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये व्हिडिओ बनवायचा बॅलन्स करायचं बघेन. तर या चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, तुमचा लाईफ स्ट्रगल काय होता ते तुम्ही सांगा. तुम्ही 7वी पासून काम करताय ना? 7वीपासून. बरोबर. मग तुम्ही तुमचा लाईफ स्ट्रगल काय होता ते जरा सांगा ऑडियन्सला. Actually, I was born in 1966. Basically, I have primary education I took at Mahabaleshwar. Thereafter, my parents brought me at Mumbai. Uh, बिकॉज माझे वडील माझे मामा वगैरे इकडे भांडुपला स्थायिक होते, तर ती आम्ही भांडुपला रूम घेतलं आणि 4थी पासून मी भांडुपला आलो. भांडुपला इथे आल्यावरती मी नवजीवन एज्युकेशन विद्यालयामध्ये माझे 4थी ते 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. त्या दरम्यान माझ्याकडे म्हणजे माझे वडील BST मध्ये सर्व्हिस करत होते, पण त्यावरती पुन्हा म्हणजे गावापासून ते मुंबईला ओनली गावाला पण त्यांना एक कोर्टाचं मॅटर अटेंड करायला जायचं, कोर्टाची केस वगैरे अटेंड करायला जायला लागायचे जमिनीच्या बाबतीत. तर त्या जास्त ग्रासलेले होते. त्यामध्ये त्यांना कोणत्यातरी 2-3 ठिकाणी त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून त्यांना फसवलं गेलं होतं, म्हणजे रूम देतो म्हणून सायन धारावीमध्ये. त्यामुळे त्यांच्यावरती बर्डन होते. तर ते काही असं मला इकॉनॉमिकली किंवा असं फायनान्शियली काही सपोर्ट करत होते. 7वी-8वी पर्यंत मला म्हणजे 6वी-7वी पासूनच जॉबच्या मागे लागलेली, मला की जॉब कर, हे कर. मी त्यावेळेला डिसाईड केलं की काहीतरी आपण वडिलांवरती डिपेंड न राहता आपलं स्वतःच. म्हणून माझा मित्र होता एक जयप्रकाश म्हणून, तर त्याच्या अनुषंगाने आम्ही दोघांनी ते दुधाची लाईन वगैरे पेपर टाक. तर मी 7वी पासून स्टार्ट केलं. 7वी ते मी 12वी पर्यंत सेकंड इयर पर्यंत मी हे काम केलं. त्यावेळेला दुधाची लाईन म्हणजे माझ्याकडे 20-25 क्रेटची लाईन होती, पूर्ण गणेशनगर वगैरे असं मी हे टाकायचं. पण त्यावेळेला असं कधी वाटलं नाही किंवा असं काही वडिलांचं काही मतभेद वगैरे काय नव्हतं, पण मला तर माझं पॉकेट मनीसाठी मला ते करावंसं वाटलं आणि मी ते केलं. त्यांनी कधी ह्या गोष्टीची लाज नाही बाळगली. आता मराठी मुलं आपण करत नाही हे काम, ते एक चांगली गोष्ट आहे. तुम्ही नाईट कॉलेजला पण जायचा ना? हा, त्यावेळेला मी ज्या वेळेला इथे नवजीवनला होतो, तर मी ज्या वेळेला, कारण आमचं 7चं कॉलेज होतं, तर मी तिकडे गणेशनगरला तिथे समोर सेंटर चालवायचं. तर लेक्चरर माझे क्लास टीचर हे आमचे जाताना आम्हाला पाहायचे की हा बिचारा हे करतो वगैरे. तर त्यावेळेला त्यांनी मला 11वीला आणि 12वीला दोन्ही वर्षामध्ये, म्हणजे 11वीला बेसिक पहिलं त्यांनी मला क्लास रिप्रेझेंटेटिव्ह म्हणलं की, आणि त्या इतर मुलांना सांगितलं की बघा तो बिचारा 8 वाजेपर्यंत हे करतो. मला कन्सेशन पण दिलं, कारण किंवा कधी गाडी जर लेट आली तर मी 8 वाजता जायचं करून, म्हणजे लेट जायचो 1 तास. तर मला ते कन्सेशन देऊन मला CR बनवलेलं आणि मी ते हे केलं, कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर मला 11वी 12वी कुठल्याही ह्याला मला काही एटीकेटी किंवा काही कुठला प्रकार आम्हाला लागलेला नाही. डायरेक्ट मी 12वी पास झाल्याच्या नंतर मग परत पुढे जॉब करायचं होतं मला, मॉर्निंगमध्ये जॉब करायचो, म्हणून मी नाईट कॉलेज प्रिफर केलं. त्यावेळेला असा प्रसंग आला आहे की नाईट कॉलेजला पण त्यावेळेला इकडे सेंट्रल आणि वेस्टर्न साईडला असं कोणतं कॉलेज नव्हतं. एकच फक्त आरंभेट म्हणून एक कॉलेज होतं लोअर परेलला. तर तिथे पण असं होतं की जे फर्स्ट कम फर्स्ट आउट, म्हणजे त्यालाच ऍडमिशन मिळालं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बोर्डामध्ये आला तर माझ्या बरोबर बोर्डामध्ये आलेली मुलं पण होती 2-3, पण त्यांना असं म्हणजे तुम्ही जेवढे पहिल्या 50 मध्ये जेवढे होते त्याच्यामध्ये मी पण लाईन मध्ये होतो, तर माझा नंबर लागला. पण सब्जेक्ट आपलं त्यावेळेला ऍडमिशन होतं की तुमच्याकडे एम्प्लॉयरचं सर्टिफिकेट पाहिजे, की तुम्ही जर तुम्हाला ऍडमिशन पाहिजे तर तुम्ही कुठे काम करता त्या मालकाचं एक तुम्हाला हे पाहिजे. तर त्यावेळेला मी पॉलिलिपिन म्हणजे नवसील, मफतलाल गुप्तचर नवसीलमध्ये वेलापूरला काम करत होतो. तर त्यांच्याकडून मी लेटर वगैरे आणून दिलं, त्यावेळेला मला ऍडमिशन झालं. अजून एक गोष्ट, माझे पप्पाजी बोलले की माझ्या आजोबांना काही लोकांनी फसवलं. तर कोणती पण आपण गोष्ट असेल, अशी लिगल गोष्ट असेल ना, ज्यामध्ये तुम्हाला कागदपत्र वगैरे साईन करायचे, तर तुमचा कोण लॉयर किंवा कोण फ्रेंड असेल ना, त्याकडनं एकदा प्रूफ रीड करून घ्या ती कागद. कारण की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जास्त माहिती नसतात. माझ्या पप्पांना माहिती आहेत त्या गोष्टी. माझ्या पप्पांनी खूप लॉ स्टडी पण केलाय.
तर पुढचा प्रश्न, मी कोणाचा लाडका आहे, मम्मीचा की तुमचा जास्त? जास्त माझंच लागतं, कारण प्रत्येक तसं तर कसं असतं सेक्समध्ये म्हणजे पॅरेंट्स मध्ये असं असतं की मम्मी असते तर ऑपोजिट सेक्स असतं, त्यांना प्रत्येकाचं अट्रॅक्शन असतं. म्हणजे मला मुलगी असते किंवा आईला मुलगा आवडतो, पण तसं नसतं. कारण आपण मराठी आहे तर आपल्याकडे मुलग्याला जास्त प्रेफरन्स दिला जातो, कारण तो शेवटी आपला वंश वगैरे हे करत असतो, त्याच्यामुळे कॅरी करत असतो. तर डेफिनेटली मुलगा हा पहिला प्रेफरन्स असतो, सेकंड प्रेफरन्स मुलगी. पण मुली कशा जास्त फिजिकली आणि माइंडली जास्त ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह असतात आणि त्यांना एक्सप्रेस करण्याची जास्त हे असतात, आणि मुलं थोडेसे एक्सप्रेस करत नाहीत. त्यामुळे मुलं असं लोकांना वाटतं की मुलांवरती आई वडील प्रेम करत नाही, तर मुलगा हा जास्त एक्सप्रेस करत आहे, मुलगी जास्त हे करते. म्हणून त्यामुळे ते लोकांना दिसण्यात येतं की मुलीवरती जास्त वडील प्रेम करतात आणि मुलग्यावरती कमी करतात असं वाटतं लोकांना, पण तसं नसतं. प्रत्येकाला मुलगा हा पाहिजेच असतो. मुलासाठी तर लोक धडपड करत असतात. 4-4 मुली झाल्या, 5-5 मुली झाल्या तरी लोक हे करत असतात. तर तिसरा प्रश्न, तुम्हाला काय पाहिजे होतं, मी काय बनलं पाहिजे होतं तुमच्या मते? नाही, माझ्या Career मते मी करिअरमध्ये तसं पाहिलं तर माझ्यापेक्षा माझ्या मुलग्याचं म्हणजे आर्यनचं हे म्हणजे चांगला नेचर आहे, किंवा माझ्यासारखं त्यांनी काही हे केलेलं आहे. म्हणजे आमच्याकडे मी जेव्हा पहिलीपासून म्हणजे मुंबईला आले तेव्हा आमच्या बाजूला सराउंडिंग एरियामध्ये सर्व असे म्हणजे त्यावेळेला असे मैदानी खेळ वगैरे करणं, सराउंडिंग वस्ती बरोबर नव्हती, किंवा मित्र आणि हे आपले शेजारी हे चांगल्या कॅटेगरीचे नव्हते. त्यामुळे आम्हाला संगत चांगली लागली नव्हती. पण एक आमच्या आई वडिलांची पुन्हा एक, माझे वडील मला स्ट्रिक्ट होते. मला जरी 12वी पर्यंत त्यांचा दरारा होता, कारण मला म्हणजे असं कुठलं त्यांना वाईट हे चालतच नव्हतं. आणि ते नेहमी लगेच माझ्या मागे यायचे, म्हणजे कुठे जातो काय, कुठे काय करतो वगैरे, आणि ते खरंच होतं. तर त्यावेळेला अशी संगत होती की आमच्याकडे म्हणजे व्यसन, जुगार वगैरे हे करण्याचे इकडे जास्त प्रकार होते, कारण त्या स्लम एरिया असल्यामुळे इथे काही तुम्ही टाळू शकत नव्हता, आणि त्याच्यातून तुम्हाला बाहेर यायचं होतं, यायला लागतं. तेव्हा आपल्याला असं कोणी सांगणारं किंवा हे नसतं तेव्हा. त्याच्यामुळे एज्युकेशन हे शिक्षणच आपल्याला बाहेर या सर्व गोष्टीतून बाहेर काढतं. आणि त्याचं मी श्रेय माझ्या आई वडिलांना देईल, कारण त्यांनी मला शिकवलं वगैरे, आणि त्यांनी त्यांचं माझ्या मागे पाठपुरावा केला शिक्षणासाठी. पण 8वी पर्यंत माझं शिक्षणाकडे लक्ष नव्हतं, पण 8वीच्या नंतर मी कधीच मागे वळून पाहिलं नाही. BCom झालं, MCom केलं, CIB ला बसलो, मटेरियल मॅनेजमेंट करायला बसलो. म्हणजे बरेच त्याच्यानंतर जसे जसे मला टास्क हे मिळाले, जॉब मिळाले, त्याप्रमाणे मी प्रिपेअर करत बसलो. तरी तुम्हाला माझं काय असं वाटत होतं करिअरमध्ये, मी काय सायन्स किंवा काय? नाही, मुलाच्या बद्दल मला असं म्हणायचं की आर्यनच्या बाबतीत जसं मी इतर म्हणजे आमच्या लाईफमध्ये आम्ही पाहिलेलं तसं त्याकडनं कुठल्याही गोष्टीचं असं वावगं किंवा असं तरी कुठलंही मिसबिहेवियर वगैरे काही केलेलं नाही. त्याच्यामुळे मला तर प्राऊड वाटतो, आणि त्याचा असं कुठल्याही म्हणजे कुठल्या वाईट संगतीला किंवा असं जाण्याचं असं दिसण्यात आलं नाही. त्यामुळे अच्छा, त्याला करिअर किंवा हे करण्याचं प्रत्येक आई वडिलांना वाटतं की जे जास्त म्हणजे इन्कम देणारं, म्हणजे रिटर्न देणारं कुठलं चॉईस करावं. कारण आता ह्या गेल्या 15-20 वर्षामध्ये जास्त IT ला प्रेफरन्स लोकांनी दिलं. तर प्रत्येकाचं चॉईस असतं. कारण माझं पण, कारण जसं सचिन तेंडुलकरला जो त्याचा पॅशन होता त्या लाईनला गेला, तसं त्याने त्याच्या पॅशनमध्ये जावं. कारण मी किंवा माझी पत्नी दोघंही लिबरल आहेत. आम्हाला दोघांना माहित आहे की ज्यांना आपल्या मुलांना जे आवडेल ते त्यांनी करावं. फक्त आर्थिकदृष्ट्या सबळ व्हावं, किंवा त्यांना आपल्याप्रमाणे हे जास्त म्हणजे त्रास किंवा हे काढता कामा नये. हा, पुढचा प्रश्न, तुम्ही मला लहानपणीपासून कधी मारलं नाही, तर काही पॅरेंट्स स्ट्रिक्ट असतात, त्यांना तुम्ही काय ऍडवाइस द्याल? तर मला प्रॅक्टिकली अनुभव आहे. माझे वडील मारायचे मला. असं नाही की ते जर, कारण आमच्या तिकडे चाळीमध्ये किंवा आजूबाजूला जर फिरले तर पोरं जे आउटलाईन गेलेली पोरं पण घाबरून त्यांना पळून जायचे, आणि ते फार म्हणजे रागेश स्वभावाचे पण होते. म्हणजे त्यांना राग म्हणजे चुकीचं, आणि हे असं चुकीचं त्यांना कधीच हे होत नव्हतं. ते कारण मला असं मी पण खोडकर होतो. 7वी-8वी पर्यंत म्हटल्याप्रमाणे मी म्हणजे शाळेत जायचो नाही.
शाळेच्या नावाखाली कुठेतरी भलतीकडे फिरायला जायचं वगैरे. तर अशा वेळेला मी मार वगैरे खाल्लेला आहे. आणि ते मार खाल्लेलं आहे त्यांचं वडील तेव्हा बघायचे नाही की हा कुठे आपल्या घरामध्ये वगैरे नाही, ते कुठे दिसतील तिथे कानाखाली मार किंवा हे कर किंवा पाठला कर. तर ते लाजीर वाटायचं. आणि तेव्हाच मी ठरवलं की आयुष्यात कधी मुलावरती किंवा बायकोवरती आपण हात नाही उचलायचा, केव्हाच नाही. आणि हे डिसिजन माझं फर्मली होतं की बाबा आपल्याला जे काही गोष्टी आपण शिकायच्या आपल्या आयुष्यामध्ये आणि त्या पुढे आपण फॉलोअप करायचं. त्याप्रमाणे मी कधी मुलांवरती किंवा पत्नीवरती वगैरे असं कधी हे केलं नाही. मला जर जास्त राग येतो माणसाचा, माणूस आहे, माणसाला प्रत्येकाला राग येतो वगैरे येतो, त्यावेळेला आपण जास्त जास्त शब्दांनी व्यक्त व्हायचं. बाकी आणि हिंसा वगैरे करणं हे चुकीचं आहे. तर पुढचा प्रश्न, माझी कोणती लहानपणीची फनी स्टोरी अशी तुम्हाला लक्षात आहे का? फनी स्टोरी म्हणजे जास्त म्हणजे असं लहान असताना 3-4 वर्षाचा असताना वगैरे असं हे करायचं. त्याच्यानंतर त्याला जास्त म्हणजे तो आजीने आजोबांबरोबर गावाला वगैरे जायचं. आणि जे लहान मुलांचं तसं टेंट हाऊस वगैरे ते असं त्याला त्या प्रकारच्या गोष्टी आवडायच्या. तर त्यावेळेला आम्हाला ते देण्यासाठी प्रोव्हाइड करायचो आम्ही. पण ते आणि ते त्याचं म्हणजे ते लहान मुलांसारखं सर्व भांडी-कुंडी घेऊन खेळणं वगैरे ते आवडायचं आम्हाला. आणि तो एकटाच असायचा. कारण त्याला जास्त असं मुलं वगैरे नसायची बाजूला, असं त्याच्या जोडीला असं कोण नसायचं, पण एकट्यामध्ये तो हे करायचा. ते मला ते आवडायचं की बाबा आपला हा मुलगा आहे, तो आपल्या ह्याच्यामध्ये हे असतो, म्हणजे आपल्याला जास्त त्रास किंवा हे काही देत नाही. ती मी आजारी होतो ती स्टोरी सांगा. हा, तो सगळ्यात माझा वाईट सगळ्यात वाईट आयुष्यात अजूनही पण माझ्या अंगावर काटा येतो. तो काहीतरी 1-1.5-2 वर्षाचा होता. 1-1.5-2 वर्षाचा होता. आणि दिसायला क्यूट होता, एकदम छान दिसायचा. तर त्याला अचानक त्या डॉक्टरला त्याला काहीतरी हे निमोनिया झालेलं, काय मच्छर चावून आपलं जे होतं ते हे झालेलं. तर आम्हाला ते डॉक्टरकडे नेल्यावर डिटेक्ट झालं. तर त्याने लगेच त्याच वेळेला त्याला ऍडमिट करून घेतलं. ऍडमिट केल्याच्या नंतर त्याची म्हणजे त्याच्यावर त्याला ताप वगैरे होता ना, तर ताप असतो 103च्या पुढे होता. तर आम्हाला काही कल्पना नाही. डॉक्टर लोकांची एक प्रोसिजर असते की त्याला असं बर्फाच्या पूर्ण टॉवेलने त्याला बर्फाच्या पाण्याने हे करून ठेवलेलं. कारण त्याला त्याच्यावरती ठेवून हे करून आम्हाला तिथे उभं केलेलं. आणि तेव्हा ते काढल्याच्या नंतर हा 10-15 मिनिटांनी याने काही रिस्पॉन्स दिलेला नाही. आणि त्यावेळेला पूर्ण माझ्या ह्याच्यामधून मी तर पूर्ण हे झालो की बापरे, यांनी काय केलंय, आम्ही चुकीचं आणलं इथं आणि की ऍडमिट केलं की काय असं वाटलं. आणि त्याला ते इव्हनली त्या तिकडच्या नर्स वगैरे अरे बच्चू बच्चू करून त्याला हे करत होते, पण तो काही रिस्पॉन्स देत नव्हता. तो शेवट माझ्या अंगावरती शार आणणार कशाने. आणि नंतर त्यांनी 10-15 मिनिटांनंतर त्यांनी तो रिस्पॉन्स दिला, तेव्हा मला बरं वाटलं सर्वात. आणि आमच्या जीवामध्ये जीव आला. तर पुढचा प्रश्न, कोणती वाईट वेळ आली तर तुम्ही स्वतःला कसे मोटिवेट वगैरे करता? वाईट गोष्ट म्हणजे माणूस जेव्हा आपण एकतर आपण स्वतःला आपले अनुभवच आपल्याला पहिलंच आपलं एज्युकेशन आपल्याला आई वडिलांनी जर आपल्याला संधी दिलेली असतं तर आपण त्याचं एज्युकेशन करायचं. कारण एज्युकेशनमुळे आपल्याला स्ट्रेंथ येते, आपल्यामध्ये पॉवर येते आणि आपल्याला विचार करण्याची, अनालिसिस करण्याची शक्ती असते. आणि आपल्यामध्ये वाईट विचार किंवा काही झाले तर येत नाहीत वगैरे. आणि आले तर आपण त्याला अनालिसिस आणि त्याच्यावरती कमअप करू शकतो. आणि तसा दुसरी गोष्ट म्हणजे आपले अनुभव आपल्याला शिकवतात की आपल्याला ही काय प्रत्येक वेळ ही प्रत्येक चांगली आणि वाईट गोष्ट ही वेळ येत असते माणसावरती. त्यावरती काही ठिकाणी आपल्याला वेळ द्यावा लागतो, काही ठिकाणी आपल्याला त्याच्यावरती सोल्युशन काढायला लागतं. अशा प्रकारे आपण त्या कुठल्याही प्रश्नावरती मात करू शकतो. किंवा काही गोष्टींना ते जर आपल्याला सॉर्ट आउट करताच येत नसेल तर त्याला सोडून देणं आणि विसरणं हे सगळ्यात मोठं सोल्युशन आहे. बाकी हा माझा अनुभव आहे. तर माझा कोणता मित्र तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो? मित्र शेवटी पाहिलं की मी ज्या वेळेला ज्या वेळेला शाळेत होता, KG पासून त्याचा पहिला एकच मित्र विशाल गावडे. त्याच्यानंतर इव्हन ऋतिक कदम पण छान आहे. पण पहिल्यापासून त्याच्या जोडीला म्हणजे आजपर्यंत जो आहे, म्हणजे स्टार्ट टू एंड, म्हणजे त्याचा जो ज्या वेळेला ज्युनियर KGला किंवा मधल्या सुट्टीमध्ये त्याच्याबरोबर तो घरी यायचा, लोक मस्ती करायचे वगैरे.
परत शाळेमध्ये एकत्र, परत संध्याकाळी पण एकत्र. असा हा मित्र तुम्हाला पहिल्यापासून म्हणजे विशाल गावडे. आणि त्यानंतर सेकंडली त्याचा दुसरा मित्र म्हणजे हा आपला ऋतिक कदम, ज्यांचं चांगले कॅरेक्टर आहे आणि ते चांगले मार्गदर्शन करतात किंवा त्याच्यावरती हे पण करतात की बाबा चांगला आहे, कुठल्या वाईट व्यसनाला जाऊ नये वगैरे, त्याचं चांगलं अनालिसिस आहे. त्यामुळे मला तो आवडतात दोघेही. बाय द वे, विशाल कोणाला माहित नसेल, विशाल माझा मित्र आहे. ज्युनियर KG पासून आम्ही सोबत आहे. आता 18 वर्षाची आमची मैत्री आहे. पुढचा प्रश्न, माझ्या 3 चांगल्या गोष्टी आणि 3 वाईट गोष्टी तुम्हाला काय वाटतील ते सांगा. चांगल्या गोष्टी म्हणजे स्टार्टिंग पासून निर्व्यसन, कुठल्याही व्यसनाचं व्यसन नाही. दुसरं जिम म्हणजे फिजिकली आपल्याला स्वतःला मेंटेन राहण्यासाठी जास्त लक्ष देतो, फार आवडतं. आणि तिसरे म्हणजे कुठले म्हणजे पुढे पुढे आपलं चांगलं आणि पुढचं आपलं सक्सेसफुल लाईफसाठी तो स्ट्रगल करतो, ते मला फार आवडतं. आणि असं विकनेस असं मला काही वाटत नाही. विकनेस प्रत्येक माणसाचा असतो. रागिष्ट असणं थोडंसं वाटतं की रागावरती प्रत्येकाने हे करावं. आपण यंग असतो त्यावेळेला आपल्याला राग नाही हे करायचं असतं, पण कधी पण राग येतो, क्षणिक असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला ते नुकसान करतो. तर कुठल्याही व्यक्तीने, जर ओनली आर्यने पण आपल्या आयुष्यामध्ये रागावरती जरी कुठलं डिसिजन घ्यायचं तर रागामध्ये घ्यायचं नाही. कुठलाही राग शांत झाल्यानंतर स्वतः त्यानंतर डिसिजन घ्यायचं, हा माझा त्याला ऍडवाइस राहील. तुमची लाईफ मधली सगळ्यात मोठी अकम्प्लिशमेंट अशी कोणती गोष्ट आहे ज्याने तुम्हाला असं वाटत असेल जग जिंकलंय मी? अकम्प्लिशमेंट म्हणजे मला आठवतं की मला आमच्या इथे बोराडे म्हणून इथे मोठे व्यक्ती होते, जे भांडूप विकास पतपेढीचे संचालक होते. त्यांचा मुलगा आणि मी एकत्र शाळेत शिकायला होतो. आणि तो आम्ही म्हटल्याप्रमाणे 7वी 8वीच्या नंतर त्याच्याने आमची संगत होती. आम्ही त्यावेळेला शाळाने हे बंक करून आम्ही तलावाला खेळायला जायचो. खेळायला म्हणजे क्रिकेट खेळायला जायचो. दुसरं कुठलं व्यसन नव्हतं. आणि तिकडे नैसर्गिक छान असं तलावाला आंघोळ वगैरे करायला लोकांना मिळायचं वगैरे. आमच्या वेळेस सगळं तिकडे ओपन असायचं त्यामुळे आम्ही त्याचे वडील गाडी करून इथे त्याचे आमचे प्रिन्सिपल सावंत सरांच्या कॅबिन मध्ये बसायचे, त्याची सिग्नेचर, कारण तो जॉईंट सिग्नेचर असायचा. आणि हा माझ्याबरोबर तिकडे तलावाला खेळायला असायचा, क्रिकेट खेळायला असायचा. तर त्याच्यानंतर त्याच्या वडिलांनी आता शेवटी पारंपरिक तसा व्यवसाय त्याच्याकडे, त्यावेळेला सुरुवातीला आम्ही जेव्हा भांडुपला राहायला आलो तेव्हा 10 की 12 त्याच्याकडे मालवाहू ट्रक होते, म्हणजे ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता. ट्रान्सपोर्टवरून ते पतपेढ्या वगैरे त्यांचं, म्हणजे मोठी बँकेच्या लेवलची त्यांनी भांडूप विकास पतपेढी टाकली. तो माझा मित्र आता पण जरा भेटला तर त्याला म्हटलं ना की बाबा मी एमकॉम केलं, हे केलं, तर तो सरप्राईज होतो की अरे बोलतो आपण त्यावेळेला असं करायचो आणि मी तर तिथूनच शाळा सोडली आणि मी माझ्या वडिलांचा व्यवसाय फॉलो केला. तर तो मला एक अचिव्हमेंट मला आवडतं की मी पुढे गेलो आणि मी पुढे शिक्षण केलं. आणि इव्हनली माझ्या बहिणी पण नाही तेवढ्या लेवलला गेले नाहीत, किंवा माझ्या कुटुंबामध्ये कोणी नाही. आता माझी मुलगी आहे किंवा माझा मुलगा हेच करू शकतो. आणि आमच्या जनरेशन मध्ये आमचं फक्त एवढं शिक्षण घ्यायच्या पुढे फॉलोअप केलं कोणी केलं नाही. आणि माझं राजकुंभ आहे, त्यामुळे मला प्रत्येक गोष्टीच्या मागे म्हणजे कारण जो म्हणजे त्याचं पूर्ण हे मिळत नाही, सोल्युशन मिळत नाही तोपर्यंत मी त्याचा फॉलोअप करतो, असं माझा नेचर आहे. त्रास होतो त्याने काही अंश कधी कधी त्रास होतो की बाबा, पण शिक्षण करायला म्हणजे शैक्षणिक दृष्ट्याच मी त्याचा फॉलोअप करून एज्युकेशनलचा फायदा घेतो आणि माझं काही असेल ते माझं टार्गेट कम्प्लीट करतो. अशी कोणती गोष्ट आहे काय की तुम्हाला मला सांगायची होती पण कधी सांगता आली नाही? सांगायचं तर आता असं भरपूर आहे की आता आपल्या म्हणजे ज्या प्रॉपर आपल्या वडिलोपार्जित जी प्रॉपर्टी आपल्याकडे ज्या पाहिजे जमिनी वगैरे आले, त्याच्या तुला माहिती असणं एक आवश्यक आहे. कारण माझ्या वडिलांनी, त्यांचा नेचर कसं होतं की त्यांना
स्वतः टेन्शन घ्यायचे आणि ते दुसऱ्याला काय शेअर करायचे नाही. म्हणजे असं तसं नेचर नसावं. कारण काय माहिती आहे, पुढच्या जनरेशनला मागच्या लोकांचं काय झालेलं फॉलोअप कळलं पाहिजे. त्या अनुषंगाने तुला जेव्हा वेळ असेल तर तू माझ्याकडे ते जाणून घेणं जरुरीचं आहे. कारण काय काही गोष्टी ह्या जाणण्या आणि आपल्या मागच्या म्हणजे गावापासून आपल्याकडे काय आहे, कुठल्या गोष्टी कशा कशा आल्या आणि काय ते कशा कशा वाद काय झाले, कोण आपल्या कशाकडे जमिनी का गेल्या आणि काय आपण त्याला फॉलो का नाही केलं, ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि मला थोडंसं लँडचं म्हणजे बिल्डरकडे काम केल्यामुळे मला लँडचं जमिनीविषयक माहिती मिळाल्यामुळे मी आता फेस करू शकतो. पण इन फ्युचर तुम्हाला लोकांना कोर्टाचं किंवा मी कोर्टा बिल्डाचे मॅटर हँडल करायचं, त्यामुळे मला थोडं माहिती आहे की कायद्यात कुठे जाऊन आपण डोकं आपटलं पाहिजे आणि कुठे नाही आपटलं पाहिजे. त्यामुळे मानसिक आणि आपलं आर्थिक पण आपलं नुकसान होतं काम नाही. अशा प्रकारे आपला म्हणजे संसारामध्ये आपल्या कुठल्याही गोष्टी हँडल कराव्यात. कारण काही ठिकाणी काही गोष्टीला जर आपण कोर्टात गेलो तर कोर्टामध्ये काही त्याचं निष्पन्न होत नाही. आपला वेळ वाया जातो आणि आपले पैसे वाया जातात. त्यापेक्षा ती गोष्ट सोडून दिलेली बरी आणि त्याच्यावरती आपण सोल्युशन म्हणजे तोच बेटर सोल्युशन असतं. प्रत्येक गोष्टीला उठून कोर्टात जाऊया किंवा हे जाऊया, त्या जमिनीच्या मॅटरमध्ये कोर्टाशिवाय पर्याय नसतो. पण त्या गोष्टी आपण पण त्याचं कॅल्क्युलेशन करावं की भविष्यामध्ये आपल्याला ते लाभदायक आहे का ती गोष्ट, किंवा आपला पैसा जाणार, वेळ जाणार आणि ते शेवटी ती वस्तू लोक आजकाल ताकदीवरती गोष्टी घेतात. तर त्या त्यात आपली तेवढी ताकद नसेल तर आपण ती ताकद लावून फायदा नाही. ते सोडण्याचा हे आपलं शहाणपणा असतं. अशी कोणती गोष्ट होती की तुम्हाला वडील बनायच्या नंतर आधी माहित नव्हती वडील बनल्याबद्दल की असं असतं? कळलं त्या प्रश्न म्हणजे आता तुम्ही बाप झाला, तुम्हाला पहिलं मूल झालं, त्यावेळी तुम्हाला अशी कोणती गोष्ट माहित नव्हती बाप बनल्याबद्दल की असं असतं, जे तुम्हाला नंतर कळलं, ज्यासाठी तुम्ही प्रिपेअर्ड नव्हतात? असं काय नाही. आमच्याकडे तर आम्ही तेव्हा मी तर मला वाटतं 31-32 वर्षी लग्न केलं, तेव्हा मी मॅच्युअर्ड होतो. त्यामुळे काय सर्व गोष्टी माहिती होत्या. आणि प्रॅक्टिकली ज्यावेळेला मला 5वी-7वी पासून जर एखादा व्यक्ती जॉब करत असेल वगैरे, कारण मी फुल टाइम जॉब केलेला आहे. दिवसा मी पूर्ण त्यावेळेला अशा फॅक्टरीमध्ये फुल टाइम काम केल्यामुळे मला आनंद जास्त होता त्यामुळे असं काही कुठल्या असं नॉलेजसाठी असं मला कुठे हे नाही, गरज नाही पडली. आणि असं भासलं नाही की आपल्याला हे नॉलेज नाही किंवा हे याचं आपल्याला माहिती नाही. असं लग्नाच्या नंतर पण आणि पूर्वी पण असं काय त्याचे वाटले नाही, आवश्यकता वाटली नाही. पुढचा प्रश्न, तुम्हाला असं कधी वाटतं तुमच्या मध्ये काय पॅरेंटिंग मध्ये चूक झाली तुमच्याकडून? तर ते होतं पॅरेंटिंगमध्ये. एक तर कसं असतं की आपल्या प्रत्येक म्हणजे माझ्या वडील आई वडिलांमध्ये आणि माझ्या मुलग्यामध्ये आणि माझ्यामध्ये माझ्या मुलामध्ये गॅप असते, जनरेशन गॅप असते. ते जनरेशन गॅपमध्ये प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे की असं आपल्याला हे ते. पण त्याने त्याचं जास्त भावूक करू नये. आमच्या वेळेला कसं होतं की आमची आई म्हणजे शिकलेली नव्हती, दुसरी तिसरी शिकलेले होते, वडील शिकलेले होते. वडील समजूतदार होते, आईला तेवढं समजत नव्हतं. त्याच्यामुळे फरक पडतो तिचं. शेवटी आपल्याला आईच्याकडनं सर्व येतं, ते आपल्याला नॉलेज वगैरे येतं वगैरे की आपण बोलतात ते मातृभाषा आपल्याला बोलतात की आईची जी भाषा असते ती मातृभाषा, त्याप्रमाणे आपल्याला आई सर्व बाळकडू पाजत असते. त्यामुळे जर समजा आई जर एज्युकेटेड असतं आणखून मी थोडासा वेगळ्या प्रकारे घडलो असतो. हा फक्त थोडंसं हे वाटतं. आणि आता आमच्या दोघांमध्ये, आता माझ्या जनरेशनमध्ये मला आता वाटतं की असं काय नाही, आम्ही आमच्या मुलांना म्हणजे लिबर्टी दिलेली आहे, त्यांना एज्युकेशन हे करायला दिलेलं आहे. पण त्यांना असं प्रत्येक जनरेशनला वाटत असते की आपल्यामध्ये ह्याच्यामध्ये फरक आहे. तो नक्कीच फरक असतो. कारण आमच्या वेळेला जी शेवटची, मला वाटतं की आमची शेवटची जनरेशन आहे की जे धार्मिक म्हणजे देवाला मानणारे, आई वडिलांना मानणारे किंवा प्रत्येक ह्याचं जनरेशनचं रिस्पेक्ट नव्हतं. आणि मला वाटतं ही पुढची जनरेशन ही देवाला मानत नाही किंवा त्यांना त्याचं तर हे झालं जातं. आपण करोनाच्या काळात आपल्याला सगळ्यांना अनुभव आलाच की ज्या प्रॅक्टिकली माणसाला जगायचं आहे, याच्या पुढचं जगणं,
तर त्यामुळे मला वाटतं की पुढची जनरेशन त्यांना ते वागते त्याच्याप्रमाणे त्याने वागावं. त्याच्यावरती माझं काही असं हे नाही की बाबा तुम्ही हे करा. पण आता गावच्या ठिकाणी तुम्हाला गेलं तर तुम्हाला गावच्या पद्धतीनेच वागावं लागणार, तर तुम्हाला तसा टिकाव होणार. आणि मग मुंबईत तुम्ही शहरात राहता तर तुम्हाला शहराप्रमाणे वागावं लागणार. अशी कोणती गोष्ट आहे लाईफ बद्दल जी तुम्हाला शिकायला खूप वेळ लागला? हा एक मला तर आयुष्यात मला एक खंत एकच खंत म्हणजे मला पहिल्यापासून एक असं म्हणजे फ्लुएंट इंग्लिश बोलण्याचा एक हे होतं. त्याच्यासाठी मी बरेच प्रयत्न केले. मी ग्रामरची पुस्तकं हे आण ते आण वगैरे, किंवा कुणी असं मला निवडली मी मार्केटिंगला वगैरे असायचं तर ते फ्लुएंटली बोलण्यावरती मी जास्त इम्प्रेस व्हायचो. पण मला तेवढं माहित होतं की त्यांना ते फ्लुएंट बोलतात ते फक्त बोलण्यापुरतं त्यांना नॉलेज असतं. आपलं प्रॅक्टिकल नॉलेज नसतं. म्हणजे म्हणजे तुमच्या व्यवहारातलं किंवा तुमचं पेपर वर्कमध्ये किंवा तुमचं कायद्याचं नॉलेज वगैरे त्यांना अजिबात नसतं. त्यांना फक्त ते बोलण्यापुरतंच त्यांच्याकडे ते हे असतं. पण त्यांना ते तसं घडवलं गेलं होतं, कारण त्यांना ज्युनियर KG पासून जर तुम्ही इंग्लिश बोलत असाल तर तुमच्या घरात आणि तुम्ही डेफिनेटली यू विल स्पीक फ्लुएंट इंग्लिश इन लाईफ. आणि ग्रॅमॅटिकली तर इंग्लिश वगैरे तुम्ही बोलू शकत नाही, कारण परफेक्शन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पहिल्यापासून वगैरे म्हणजे बालपणापासून तुम्हाला ते आलं पाहिजे होतं. थोडंसं ती खंत वाटत ते की बाबा आपल्याला कम्युनिकेशन किंवा ह्याच्या पण मी असं बरेच वेळा पाहिलेलं आहे की आता जर कोर्टामध्ये वगैरे काउन्सिलर लोक वगैरे ते काही थोडे फ्लुएंटली उज्ज्वल निकम वगैरे आदिप शिरटकर वगैरे जे आहेत काउन्सिलर वगैरे, ते लोक काय इंग्लिश मिडियममध्ये म्हणजे शिकलेले नाहीत. वर्नाक्युलर स्टुडंट असून सुद्धा ते चांगले चांगले कायदे पंडित आहेत आणि ते फ्लुएंटली मोठे टॅलेंटेड ह्याला ते लोक मागे टाकतात. आणि तसं म्हटलं तर मला अजून आठवतं की आजपर्यंत कुठेही बोर्ड म्हणजे IAS ऑफिसर किंवा बोर्डामध्ये किंवा ह्याच्यामध्ये फर्स्ट इयर मुलंही ते वर्नाक्युलरच असतात, कॉन्व्हेंटची किंवा इंग्लिश मिडियमची नसतात. आता पण एक IPS झाला, तो काय होता, बकरी चालणारा वगैरे. हा म्हणजे आता तो कोल्हापूरचा तो मुलगा दाखवलाय. कोल्हापूर की कुठला आलाय तो, म्हणजे तो ओबीसी ह्याच्यामध्ये बकरी चालणारा बेंडपाळ आहे. ते मुलं IAS IPS किंवा हे जे होतात ते मेहनत करून होतात. तर तिथे तुमचं इंग्लिश किंवा टॅलेंट वगैरे लागत नाही. तिथे तुम्हाला सगळ्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला मास्टर व्हायला लागतं, तेव्हाच तुम्ही हे करू शकता. तर इंग्लिश फक्त एक लँग्वेज आहे गाईज. जर तुम्हाला इंग्लिश, आता मी पण काय एवढं कॉन्व्हेंट वगैरे मध्ये नव्हतो, पण मी इंग्लिशच्या मूवीज वगैरे जरा जास्त बघायचो. मला इंग्लिश मग लिहिता वाचता यायची, समजायची, पण मला बोलता नाही यायची खूप टाइम. मग मी 10th एक क्लास लावतो, तिथे कंपल्सरी होतं इंग्लिशमध्ये बोलणं, आणि जर तुम्ही नाही बोलला तर तिथे फाईन वगैरे लागायची. पण तिकडे ऍक्च्युली मी बोलायला लागलो, कारण की माझी भीती गेली तिकडे बोलायची. तिथे मी चुकायचो, पण तिकडे मी बोलायला लागलो. तर टीचरनी मला खूप हेल्प केलं. माझ्या लाईफमध्ये मी जेव्हा कामाला होतो, मी कामाला असताना त्याच्यावरती मी किती एफर्ट घेतले. मी रेन अँड मार्टिन वगैरेचे बुक्स, पहिलीपासूनची पुस्तक 10वी पर्यंतचे ग्रॅमरची बुक्स, मराठी, इंग्लिश, हिंदी अशी आणून ती पण रिफर केली. त्यानंतर ह्याला चर्चगेटला तिकडे एक BBC हे इंग्लिश स्पीकिंग स्कूल्स आहेत की त्याच्यामध्ये ते फॉरेनर येऊन ते आपल्याला शिकवतात वगैरे. तर तिकडे पण मी जॉईन केल्यानंतर मग तिथे प्रॅक्टिकली पाहिलं तर ते सगळे साऊथवालेच असतात. आणि क्वचित एखाद्या लेक्चरला वगैरे बाहेरचे म्हणजे फॉरेनर वगैरे बोलवतात किंवा हे. आणि ते लोकांचे जास्त तर हे होतं की तुम्ही म्हणजे सीडी घेऊन जाऊन त्याचा प्रॅक्टिस करा घरामध्ये, बुक्स वगैरे घेऊन, आणि तुम्ही हे करा, म्हणजे कम्युनिकेशन तुमचा स्किल वाढवा, असं प्रकार. तर ते पण मी कोर्स केलेला आहे. आणि त्याने असं वाटलं तेवढं त्यावेळेला तेव्हा होतं. पण हे सगळं सर्टन काही गोष्टी असतात त्या प्रत्येक वयाच्या स्टेजमध्ये त्याच स्टेजमध्ये करायचे असतात. म्हणजे हे तुम्हाला शिकायचं असतं ते तुम्हाला 20, 21, 25च्या आत सर्व करायचं असतं. तुम्हाला काय कमांड काय हे करायचं. नंतर तुमचं लाईफ असतं ते पण तुमच्या जॉबला वगैरे डेडिकेट करायचं असतं. तुम्ही जो ॲज अ अकाउंट मॅनेजरच्या लेवलपर्यंत मी आपलं हे केलं, कारण तेच माझं स्वप्न होतं. कारण मला पूर्वीपासून माझं पॅशन होतं की मला अकाउंट मॅनेजर आणि अकाउंटमध्ये हे करायचं, CA व्हायचं वगैरे नव्हतं,
पण मला अकाउंट मॅनेजर व्हायचं हे माझं पहिल्यापासून होतं आणि ते मी माझं आयुष्यात माझं ते कम्प्लीट केलं मी. त्यामुळे मला असं कधी असं कॉम्पिटिशन नाही वाटलं की हे करायचं आणि मी इंडिपेंडेंटली ॲज अ अकाउंटंट किंवा अकाउंट मॅनेजर काम केल्यामुळे मला त्याचं माझं मी सॅटिस्फाय झालं माझ्या जॉबमध्ये. तर प्रत्येक गोष्टीची एक एज असते guys. जर तुम्हाला शिकायचे वगैरे तर 25-26 ही एक एज आहे. ह्यानंतर ऍक्च्युली तुमचं ब्रेन पण ना, तुम्हाला स्मरणशक्ती वगैरे तुमची कमी होते. बरोबर. त्यानंतर ते आम्हाला पण त्याचं म्हणजे तुम्हाला जे शिकवायला तर त्याचं 30च्या नंतर तुमचं आपलं जे मेमरी असते ते डिमिनिशिंग होत जाते आणि 20 ते 30 पर्यंत तुम्ही ग्रास्पिंग पॉवर तुमचा शिकण्याची जो कल असतो तो तुम्ही तुमचं टॉप असतो आणि तुम्ही ते अचीव्ह करू शकता. पण नंतर तुमची मेमरी वगैरे थोडेसे तुमच्या एजप्रमाणे तुम्हाला रिड्यूस होत जाते आणि खाली तुमचा तो चार्ट आहे तो खाली होत जातो. म्हणून 30च्या नंतर तर डेफिनेटली तुम्ही हे पण असं काय नाही की तू काय शिकण्याला काही तुमचं बंधन नाही. कारण मी माझ्या अशा जॉबमध्ये बरेच लोक बघितले की ते म्हणजे रिटायर व्हायच्यापर्यंत ते PhD वगैरे करत असतात आणि ते होतात त्याच्यामध्ये म्हणजे सक्सेस होतात. म्हणजे तुम्हाला शिक्षणाला बंधन नाही किंवा एज लिमिट नाही. मग तर आपल्याला आपली कॅपॅसिटी किंवा आपण आत्मचिंतन करावं की आपल्याला ते कितपत ते झेपेल आणि आपण कितपत ते हे करू शकतो, अचीव्ह करू शकतो आणि तसं मग ते आपण प्लॅनिंग करून डिसिजन घेऊ शकतो. बस एवढेच प्रश्न होते. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओला किती लाईक येतील? लाईक म्हणजे आता आपले जेवढा मित्र परिवार आहे त्यांचंच आपल्याला जेवढं जे ओळख आहे त्याची आणि ज्याला एखाद्याला वाटत असेल की आपलं नवीन हे असेल सबस्क्राईब त्याला वाटत असेल तर तो आपल्याला सबस्क्राईब करू शकतो. तुम्हाला काय अजून आणखी बोलायचं आहे माझ्या सबस्क्रायबरसाठी? मला वाटतं प्रत्येकाने आता माझ्या मुलाने जसं माझी इंटरव्ह्यू घेतली त्याने ऍक्च्युली इंटरव्ह्यू नाही घेतले, त्याने काही गोष्टी बनवून ठेवलेल्या म्हणजे त्याला ते काय माझ्याबद्दल जाणून घ्यायच्या होत्या आणि त्याची काहीतरी त्याला त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी घडवायचं आहे किंवा घडवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर त्यांनी तो प्रयत्न केलाय असं मला वाटतं आणि तो त्याने एक चांगला प्रयत्न केलाय. तर प्रत्येक मुलांमध्ये ना वडील आणि मुलामध्ये असे हे पाहिजे दोघांमध्ये म्हणजे आपल्या भविष्याबद्दल प्रत्येकाने आपल्याला काय व्हायचंय आणि आपल्याला कसं आपल्याला घडवून घ्यायचंय ते जाणून वडिलांकडून जाणून घेणं हे गरज म्हणजे काळाची गरज आहे मला असं वाटतं. आणि ज्यांनी प्रत्येकाने स्ट्रगल केलेत आणि आई वडिलांनी प्रत्येक माणूस स्ट्रगल करतो तर त्याचे अनुभव त्यांनी शेअर केले पाहिजेत. प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये चढ उतार येतात मग त्यांनी त्याच्यामध्ये तो फेल्युअर झाला किंवा हे त्याचं हे नसतं तर त्यांनी ते कसं आपल्या ह्याच्या गोष्टीवरती मात करावं आणि कसं प्रत्येक गोष्टीवरती आपण कसं हे करावं असं मला वाटतं. तर आपल्या सिनियर लोकांकडून आपण मार्गदर्शन घेतलं आपल्या भविष्यातल्या काही चुका असतात कारण जे अगोदर गेलेला असतो त्याला त्याचं माहित असतं की ही माझी चूक झाली तर मी कारण चूक झाल्यानंतर ती सुधारण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा अगोदर जाणून घेणं हे चांगलं आहे आणि तसं माझ्या मुलाने तसं त्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या पुढच्या असाइनमेंटसाठी माझे ऑल दी बेस्ट. आणि मला असं वाटतं की अशाच प्रत्येकानं मुलांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शन घ्यावं कारण त्यांचं काही असेल आत्मचरित्र जाणून घेण्याचा प्रयत्न करावा त्याच्यामुळे त्याला त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्याला त्याचं मार्गदर्शन होईल आणि त्याचं पुढचं भविष्य चांगलं सुखाचं आणि सुरळीत जाईल. मला पण वाटतं खूप मुलं त्यांच्या वडिलांशी बोलत नाहीत कधी तर अशा गोष्टी ते डिस्कसच करत नाहीत, बोलणं टाळतात. मग कधीतरी बसा एकदा आणि बोला तुमच्या वडिलांशी. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बाय गाईस. नमस्कार. नमस्कार.